जर पैसे भरून डोक्याला त्रास करून घ्यायचा असेल तर प्लीज बार्बेक्यू नेशनला या. म्हणजे माझ्या सासू आणि सासऱ्यांची अॅनिव्हर्सरी होती लग्नाची, म्हणून आम्हाला असं वाटलं की एक ट्रीट, सगळंच अनलिमिटेड मिळेल, वेळ वाचेल, छान भरपूर व्हरायटी मिळतील, म्हणून आम्ही सयाजी हॉटेल जे आहे पुण्यातलं त्याच्या गच्चीवरती बार्बेक्यू नेशनला आम्ही आलोय. इतकं थर्ड क्लास फूड आहे. व्हेजिटेरियनसाठी 1100 आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी 1300 रुपये घेतात. त्यांना लाजा वाटायला पाहिजेत. इतक्या घाणेरड्या दर्जाच्या भाज्या होत्या, म्हणजे तेलाचा तवंग अतिशय घाणेरडा, म्हणजे एक भाजी काही चांगली नाहीये. तर स्वीट व्हाईट आहे, आईस्क्रीमची क्वालिटी, स्टार्टर्स, म्हणजे एक अशी गोष्ट नाही की जी बरी आहे. चिकन तर कम्प्लिटली कच्चं होतं, ज्याने नॉनव्हेज खाल्लं त्याच्यासाठी. अँबियन्स भंगार आहे. गच्चीवरती म्हटल्यावर मला वाटलं की छान जरा हवेशीर असेल. बंद सगळं, केओटिक सगळीकडे, वाढून घ्यायला सुद्धा चांगलं नाही. प्लेटा प्लास्टिकच्या प्लेटा यांनी प्रोव्हाइड केल्यात, म्हणजे आणि त्या सुद्धा वेळेत देत नव्हत्या. म्हणजे निदान 1300 रुपयाचं प्रीमियम असतं तर चांगलं अपेक्षित आहे. इतक्या घाणेरड्या दर्जाच्या प्लेटा त्यांनी दिल्यात ना, म्हणजे संपूर्ण जेवण 400 रुपयाची पण लायकी नाही आणि हे लोक 1300 रुपये घेत आहेत. तर मी असं वाचलं कुठेतरी की बार्बेक्यू नेशनचा शेअर खूप खाली आलाय आणि हे बंद होण्याच्या मार्गावर, बँकरप्ट होण्याच्या मार्गावरती. मला असं वाटतं की बंद आजच करून टाका बंद, कारण लायकीच राहिलेलं नाहीये. तर आम्ही शटर लावतो. मी काय एवढं त्रागाने बोलतोय, कारण आपण पैसे मोजतो. शक्यतो मी चांगल्याच गोष्टी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. पण कसं आहे माहितीये का, कधी कधी मनस्ताप झाला तर म्हणजे जी ठेच मला लागली, जे पैसे माझे गेले ते तुमचे जाऊन आहेत असं मला वाटतं.